सो येस, आम्ही निघालोय आता. माझ्या मागे तुम्ही बघू शकता चहाचे मळे तुम्हाला दिसत असतील. सो आम्हाला माकडांचे पण आवाज येत आहेत, कुठेतरी आत बसलेत बट दिसत नाही आहेत, फक्त आवाज येतोय. इथे बोर्ड पण लावले, तिथे माकडे पण आहेत म्हणून. आणि अहिल्याला बघा कसं घेतलंय जीवीने. अहिल्या हाय हाय कर, हाय अहिल्या, मामा के लिए लाईक करे. सो या ठिकाणी बघू शकता वॉटरफॉल. सो फायनली आपण पोहोचलेलो आहोत. पूर्ण ग्रुप आहे डिअरचा, बेबी डिअर पण आहे आणि साईडलाच मंकी पण आहेत, बघू शकता तुम्ही. हो गाईस, एलिफंट दिसलेला आहे आणि इकडे बघा बेबी मंकी आलेला आहे. गाईज दोन्ही गाड्या थांबलेल्या आहेत. बहुतेक टायगरचा आवाज आला तर ड्रायव्हरला, इथेच कुठेतरी आहे. सो सगळे शांत बसलेत, दाखवतो तुम्हाला. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आज आहे डे 4 आणि आम्ही जातोय जंगल सफारी आणि वॉटरफॉल बघायला. सो येस, आणि ट्री प्लांटेशन जिथे कॉफीचे वगैरे मळे आहेत. सो खूप एक्सायटेड आहोत आम्ही. तुम्ही गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो एक्सायटेड जायला. सो एक्सायटेड. जंगल सफारीला खूप एक्सायटेड आहे. अहिल्याची ओटीडी दाखव, आउटफिट ऑफ द डे. हा, ते दाखवूनच तुम्हाला. सगळ्यात जास्त क्यूट दिसते अहिल्या. पप्पाकडे जा, फिशला. बरं चल, ती उतरत नाही, तिला उतरायचं नाही आहे खाली. सो येस, खूप एक्सायटेड आहोत. गाडी आली आहे कधीची. सो आता निघूत आम्ही. सो भेटूयात गाडीत बसल्यावर. सो येस, फायनली आम्ही निघालेलो आहोत. जाताना वाटेत नाश्ता करायला थांबणार आहे. सो तिकडेच भेटूयात आता. वाटेत टायगर येत आहे. तू स्ट्रॉंग आहे की तुला पण सुळे जाते. सो येस, आज अहिल्या होपफुली टायगर बघणार आहे. दिसेल आम्हाला होपफुली टायगर. सो बघूयात, जंगल सफारीला जातोय आम्ही. सो कसा एक्सपिरियन्स होते ते बघूयात आपण. डोसा ऑसम आहे. सो येस, नाश्ता करायला थांबलो आता आम्ही. येस, सो घी डोसा आलेला आहे माझा आणि ह्यांचा अजून यायचा आहे. येस, सो खाऊन घेतो. डोसा क्वालिटी एवढी भारी आहे ना, दाखव इकडे आवाज ऐकतो. इथं पण असं. येस, सो नाश्ता झालाय आमचा करून आणि क्लायमेट पण खूप मस्त झालं, तुम्ही बघू शकता. आता आम्ही 2च मिनिटात निघू तिथनं. आधी आम्ही ट्री प्लांटेशन बघायला जातोय, जिथे कॉफीचे वगैरे सगळे मळे असतील. सो भेटूयात तिकडे गेल्यावर. सो या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत. माझ्या मागे तुम्ही बघू शकता चहाचे मळे तुम्हाला दिसत असतील. खूप सुंदर व्ह्यू आहे इकडे. खूप सगळं हिरवंगार वातावरण आहे. क्लायमेट पण खूप मस्त झालं आहे. तुम्हाला दाखवतो मी सगळं व्ह्यू. पूर्ण एरिया, पूर्ण ते डोंगरापाशी सगळीकडे चहाचे मळेच दिसतील तुम्हाला. चारी बाजूला पूर्ण चहाचे मळेच आहेत तिकडे. आज जाऊन बघूयात आपण. श्वेता तिकडनं ओरडतीये बघा. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, खूप सुंदर वातावरण आहे. आणि कुर्ग ज्यासाठी फेमस आहे ती हे जे चहाचे मळे आहेत, असेच कॉफीचे मळे पण आहेत तिकडे. सो यासाठीच कुर्ग खूप फेमस आहे. सो येस, खूप मस्त वाटतं इकडे येऊन. आणि जिजू म्हणतो लैला मजनू बघा तिकडे मागे. फोटोशूट चालू आहे त्यांचं वेगळेच. हाय लैला मजनू. चहाचा मळा बघून झालेला आहे. आता इथून आता निघतो आम्ही. जिजू गडबड करतोय एकदम, बघू शकता, कारण ते दोघं हालतच नाहीयेत. श्वेता बघा इकडे डान्स करते. सो येस, आता इथून निघूत आम्ही पुढच्या स्पॉटला जाण्यासाठी.
यस, आता आम्ही पोचलेलो आहोत वॉटरफॉलच्या स्टार्टिंग पॉइंटला. इथून 1 किलोमीटरचं वॉक आहे. देन वॉटरफॉल आपल्याला बघायला भेटेल. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर क्लायमेट झालंय. खूप छान वारं सुटलंय, एकदम ढगाळ वातावरण आणि खूप हिरवंगार असं छान वाटतंय खूप. स्नेहाला ते जळू रक्त ओढणारा किडा असतो ना, तो पकडला होता. हे बघा इथं बघू शकता, गाडीत पण आहे. छोटासा आहे हा वाला. आणि इकडे आता मोठाला मी आता बाहेर काढला. हे बघा इकडे बघू शकता तुम्ही या ठिकाणी जळू. हे आहे एंट्रन्स. 1 किलोमीटर वॉक आहे इकडून. 252 स्टेप्स इथे बोर्डवरती लावलंय. इरपू वॉटरफॉल नाव आहे या वॉटरफॉलचं. आणि हा मॅप आहे या एरियाचा. इथे आहोत खाली स्टार्टिंग पॉइंटला इरपू फॉल. आणि इथे अजून काय काय आहे बघण्यासारखं तुम्ही बघू शकता. सो आमचं मिनी ट्रेक चालू झालेला आहे. सो आता श्वेतानी एक अम्ब्रेला घेतली आहे. बघू शकता पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत. पाऊस जर पडला अहिल्याला तरी हो पाठवू शकतो. येस. सो थोडंसं पुढं आलोय आणि वॉटरफॉलचा आवाज वाढत चाललाय. मे बी जवळचा आहे वॉटरफॉल, तुम्हाला पण आवाज येत असेल. आणि पक्ष्यांचा पण आवाज खूप येतोय. आणि अहिल्याला बघा कसं घेतलंय जीवीने. अहिल्या हाय हाय कर. हाय अहिल्या. मामा के लाईक करे. सो अहिल्या पण खूप एन्जॉय करतेय. खूप छान क्लायमेट झालं इकडे. सो आताशी काहीतरी 50 स्टेप झाले असतील आमचे. अजून 100-200 स्टेप चालायचे, मग येईल वॉटरफॉल. आवाज तर येतोय आम्हाला वॉटरफॉलचा. सो बघूयात पुढे जाऊन. सो गाईज फायनली वॉटरफॉल आमच्या समोर आहे. खूप पायऱ्या होत्या, पायऱ्या चढून यावं लागलं आणि फायनली आम्ही पोहोचलो. तुम्हाला दाखवतो व्ह्यू. सो या ठिकाणी बघू शकता तुम्ही वॉटरफॉल. खूप छान वातावरण झालं, एकदम पीसफुल वाटत आहे इकडे. बघू शकता तुम्ही. वरती पण जायला जागा आहे, तिकडे थोड्या वेळाने जाईन. बट हा व्ह्यू तुम्ही बघा तोपर्यंत. सो इथून अजून वरती जायला रस्ता आहे. वॉटरफॉल बघू शकता तुम्ही. सो वरती जाऊन बघत कसं व्ह्यू येते अजून. सो वरती आलो आहे आणि इकडून असं व्ह्यू दिसतंय. मे बी माझा आवाज तुम्हाला क्लिअर येत नसेल कारण वॉटरफॉलचा आवाज खूपच जास्त आहे. बघू शकता खूप सुंदर वॉटरफॉल आहे. सो यस, बाकीचे खालीच थांबलेत, थकलेत बिचारे. मी आलो एकटा वरती आणि वॉटरफॉल बघून झालेला आहे. आता थोड्याच आता मी निघणार आहोत वाईल्ड लाईफ सफारी एन्जॉय करण्यासाठी. आता सरळ आपण जाणार आहोत नागरहोल जंगल ट्रेक सफारीला. सरळ नाही रे, वाकडं तिकडे असंच करतोय. सो यस, आता थोड्याच वेळात तिकडे पोहोचू आपण. 10 किलोमीटर काहीतरी आहे इकडून. सो तिकडे गेल्यावर भेटूयात आपण. सो फायनली आपण पोचलेलो आहोत नागरहोल टायगर रिझर्व, नानाची गेट. सो बघूयात आता इथे ऑफिसमध्ये सगळेजण जमल्यावरती जीपमधनं घेऊन जातील. सो बघूयात पुढे. तुझू कुठल्या प्राण्याला बघण्यासाठी जास्त एक्साइटेड आहे? मी टायगरला बघण्यासाठी जास्त एक्साइटेड आहे. का हत्ती नाही? त्यांनी रोजच स्वतःला आरशात बघतोय. सेम हत्तीच दिसतंय त्यांनी. ही ओपन जीप आणि त्याच्याच मागे बस पण आहे. पण आपण जाणार आहोत जीप मधून. मजा येईल जीप मध्ये एकदम. श्वेता. सो फायनली निघालेलो आहोत आणि सॅडली श्वेता येऊ शकत नाही आपल्यासोबत प्रेग्नेंट असल्यामुळं, कारण जंगल आहे आणि रस्ते खूप खराब आहेत. ऑफ रोडिंग होणार आहे पूर्ण. सो ती तिथेच थांबली आहे. मिस करतोय श्वेताला आम्ही. बट डोंट वरी श्वेता, तुला व्लॉगमध्ये बघायलाच भेटेल आम्ही काय काय बघतोय ते. होपफुली प्राणी दिसतील. सो बघूयात. जिजू, अहिल्या आणि मावशी पुढं बसलेत. स्नेहा एकदम ड्रायव्हरच्या साईडला बसली आहे आणि अभि माझ्या साईडला आहे. त्या ठिकाणी डिअर्स दिसतात बघा. डिअर्स आलेले आहेत. सो एंटर केल्याच आम्हाला डिअर दिसले. सो यस, जसं की तुम्ही आता बघितलं, आम्हाला डिअरचा एक ग्रुप दिसला. बेबी डिअर पण होते. आय डोंट नो कॅमेऱ्यात नीट कॅप्चर झाले की नाही कारण लांब होते थोडे. सो एंटर केल्याच दिसले चांगले. सो आता बघूयात पुढे काय दिसतंय अजून. तर काय बघितली तू? डिअर.
सो या ठिकाणी बघू शकता अजून एक ग्रुप आहे. मंकी पण आहे बघ. आवाज करू नका, आवाज करू नका. पूर्ण ग्रुप आहे डिअरचा. बेबी डिअर पण आहे आणि साईडलाच मंकी पण आहेत बघू शकता तुम्ही. आवाज करू नका, आवाज करू नका. गाईज दोन्ही गाड्या थांबलेल्या आहेत. बहुतेक टायगरचा आवाज आला ड्रायव्हरला. इथेच कुठेतरी आहे. सो सगळे शांत बसलेत. दाखवतो तुम्हाला. इथेच कुठेतरी होता तो. बघूयात दिसतोय का आपल्याला. सो निघालेलो आहोत आम्ही. टायगर तर काही दिसला नाही. आवाज आलता जस्ट. सो आता पुढे बघू बोलतायत. बघूयात पुढे काय दिसतंय का. हो अजून एक डिअरचा ग्रुप. गाईज आत्ता मेन ऑफरोडिंग सुरू झाली आहे आणि मेन जंगलामध्ये आत्ता एंटर केलो आहे आम्ही. जंगलाच्या बाहेरच्या साईडलाच एवढे प्राणी दिसले. आत बघूयात किती दिसत आहेत. गाईज एलिफंट दिसलेला आहे. बघू शकता तुम्ही. आता इथं नसतं जंगलात जायचं. बेबी एलिफंट आहे. लांब आहे थोडासा. किती मस्त आहे. आणि पिकॉकचा पण ग्रुप दिसला आहे. ग्रुप आहे. हा ग्रुप आहे. छोटे छोटे पिकॉक पण दिसलेला आहे बघू शकता तुम्ही. आल्यापासून फक्त डिअरचा ग्रुपच दिसतोय आम्हाला. आणि एकदा एलिफंट दिसला. तिथे मोठा ग्रुप आहे. लाकडाचं हे होतं. आणि इकडे बघा बेबी मंकी. बेबी मंकी आलेला आहे. आणि वरती पण खूप सारे मंकीज आहेत. गाडीत येतो म्हणाली नको म्हणा. चांगलं ओरडले की गाडीत येतो. बघतात कसे बघा छोटे छोटे मंकी आहेत. या ठिकाणी वानर दिसलेला आहे. अग्रेसिव्ह असतात हे वाले खूप. बघू शकता तुम्ही. सो येस गाईज पोचलेलो आहोत आम्ही आता. झालेला आहे आमची सफारी करून. टायगर तर काय बघायला भेटलं नाही बट ठीक आहे. छान होता एक्सपिरियन्स. एलिफंट बघायला भेटले. डिअर बघायला भेटले. मंकी परत मोर वगैरे बघायला भेटले. सो आणि जंगल एक्सपिरियन्स केलं फर्स्ट टाईम कसं असतं आतून. वाईल्ड लाईफ बघायला भेटली. सो येस छान होता एक्सपिरियन्स. बट सॅडली टायगर बघायला भेटला नाही. होपफुली नेक्स्ट टाईम जेव्हा आम्ही कधी जाऊ तेव्हा बघायला भेटेन. सो आजचा व्लॉग इथेच थांबूयात. आता इथून आम्ही डायरेक्ट रिसॉर्टवरती जाणार आहोत. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.